नमस्कार. आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इस्लाम विषयक दृष्टिकोन या संदर्भातील या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय धर्माधिकारी सर, आदरणीय महेशजी, पुस्तकाचे लेखक भरत आमदापुरे, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज संविधान दिन आहे. या संविधान दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संविधान दिन 26/11 या 26/11 या दिनी भारताच्या सार्वभौमत्वावर जो हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जे आपले सैनिक शहीद झाले त्या सर्व शहीदांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पुण्याचे ज्येष्ठ रंगकर्मी विक्रमजी गोखले यांचंही दुर्दैवाने दुःखद निधन झालेलं आहे. त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लाम विषयक विचार या विषयाच्या संदर्भामध्ये आणि पुस्तकामध्ये असणारे विषय मुद्दे भरत आमदापुरे यांनी विस्तृतपणे मांडलेले आहेत आणि माझ्या भाषणानंतर आदरणीय धर्माधिकारी सर या संदर्भात विस्तृत बोलणार आहेत. अमर्याद विषयावर मर्यादित वेळेत मला बोलायचं आहे. याचं भान ठेवून केवळ इतिहास चाळत बसण्यापेक्षा त्या इतिहासाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मतं व्यक्त केली आणि त्याची प्रचिती आज आपणास कशी येत आहे, 1930 साली असू द्यात, 1925 साली असू द्यात, 1940 साली असू द्यात, बाबासाहेब आंबेडकरांनी जी मतं इस्लाम विषयक मांडली त्याची आज आपल्याला आहे तशी प्रचिती येताना दिसते. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम विषयक चिकित्सक अजून लिहिण्याच्या मनस्थितीमध्ये होते. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती, परंतु दुर्दैवाने त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे अधिक चिकित्सा ते करू शकले नाहीत. आता भरत आमदापुरेंनी उल्लेख केला, खिलाफत चळवळ असेल, 1857चं बंड असेल, किंवा त्याच्यानंतर मुस्लिम समुदायाला बरोबर घेऊन राष्ट्रीय आघाडी करून स्वराज्य मिळवण्याचा केलेला प्रयत्न असेल, परंतु हा प्रयत्न हा भोळसट होता, हा कृतीमध्ये येऊ शकणार नाही आणि याचे परिणाम या देशाला चांगले परिणाम येऊ शकणार नाही, अशा पद्धतीची भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस व्यक्त केली होती. कारण मुस्लिम हा केवळ समुदाय नसून ते एक राष्ट्र आहे आणि त्यांच्या अस्मिता आणि प्रेरणा या भारत भूमीशी निगडीत नसल्यामुळे भारत हे दारू उल इस्लाम नसून दारू उल हरब आहे. म्हणजे ही युद्धभूमी आहे. 712 पासून ते 1762 पर्यंत या देशावर मुस्लिमांचं राज्य होतं. तेव्हा ही भूमी दारू उल इस्लाम होती, ही इस्लाम भूमी होती. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये ही युद्धभूमी झालेली आहे आणि ही युद्धभूमी पुन्हा इस्लाम भूमीमध्ये परिवर्तित करण्यासाठी ते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षाचा भाग म्हणून ते 1857 साली त्या 1857च्या उठावामध्ये ते सहभागी झाले. खिलाफत चळवळ सुरू केली आणि खिलाफत चळवळीला नको असताना महात्मा गांधींनी त्याला पाठिंबा दिला.
त्या केवळ पाठिंबा देऊन उभे म्हटले राहिले नाहीत, तर त्यांनी वेळ पडली तर स्वराज्याची चळवळ आपण बाजूला ठेवू आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा देऊन आपण ती पुढे करू, अशा पद्धतीची भावना महात्मा गांधींनी त्यावेळेस व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी इस्लामचा अभ्यास पण केला होता आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या मुस्लिम समुदायाच्या, या मुस्लिम राष्ट्राच्या निष्ठा या भारत भूमीशी नाही, आपणासाठी ती मातृभूमी आहे, म्हणून आपण वंदे मातरम हे आदराने आपल्या मातृभूमीशी आपल्या भावना व्यक्त करतो. परंतु ते या मातृभूमीला वंदे मातरम करत नाही, ते या भूमीला मातृभूमी मानत नाही. कारण इस्लाममध्ये सर्वोच्च हा त्यांचा अल्लाह आहे आणि प्रादेशिक सीमा त्यांना मान्य नाही आहेत. त्यांना दोनच मान्य आहे, एक अल्लाहचा आदेश आणि इस्लाम भूमी. त्यामुळे इस्लाम भूमी जर नसेल तर ती त्यांची मातृभूमी असू शकत नाही. आणि म्हणून वंदे मातरमला आजच्या काळामध्ये जो विरोध होतो, तो मुस्लिमांनी जो विरोध केला त्याचं कारण बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणून हिंदू मुस्लिमांना एकत्र करून स्वराज्य प्राप्तीचा जो प्रयत्न केला जातो आणि जे तुष्टीकरण केलं जातं, त्याचा भविष्यामध्ये या देशामध्ये, या देशाच्या स्वतंत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर सुद्धा दुष्परिणाम होणार आहेत, हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आणि त्या तुष्टीकरणाची जी पद्धत आहे, तीच पद्धत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसने अनुसरली. आणि म्हणून या देशामध्ये महात्मा गांधीपासून ते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसने हे तुष्टीकरण चालू ठेवलं. आणि या देशामध्ये भारत, हिंदुस्थान आणि पाकिस्तान फाळणीनंतर सुद्धा या देशामध्ये जे प्रश्न निर्माण झाले, याचं कारण ते आहे. याचं कारण महात्मा गांधींचं तुष्टीकरण जसं होतं, तसं नेहरू कमिटीमध्ये जे स्वतंत्र मतदारसंघ आणि प्रांत रचना ज्या होत्या, त्याचं सुद्धा ते मूळ त्याच्यामध्ये होतं. अशा परिस्थितीमध्ये त्या तुष्टीकरणामुळे भविष्यात निर्माण होणारे प्रश्न एवढे बाबासाहेबांना भयानक वाटत होते, तर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं एक वाक्य, ईश्वर करो महात्मा गांधीपासून या देशाची सुटका हो. असं हे बाबासाहेबांचं वाक्य तुम्ही प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे बाबासाहेबांना हे प्रश्न दिसत होते. वंदे मातरमचा विषय घेतल्यानंतर ही जर भूमी युद्धभूमी असेल, तर ह्या युद्धभूमीला इस्लाम भूमी करण्यासाठी गरज पडली तर आपल्याला जिहाद पत्करावं लागेल. आणि जिहाद हे इस्लामचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यासाठी सर्व गुन्हे माफ आहेत. बलात्कार, खून, दंगली, कत्तली ह्या सर्व त्यांना माफ आहेत. आणि म्हणूनच त्या जिहादमुळे या देशाला धोका उत्पन्न होऊ शकतो, असं बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये भारत पाकिस्तान निर्माण झाला. परंतु भारत पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर सुद्धा या देशामध्ये जो समुदाय शिल्लक राहिला, त्या समुदायाने सुद्धा अनेक प्रश्न निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. लोखंड हे अत्यंत कठीण पदार्थ मानला जातो. परंतु त्या कठीण पदार्थाला समाप्त करण्याची ताकद अन्य कुठल्या घटकामध्ये नसली तरी त्या लोखंडातून जन्म घेतलेला जो गंज असतो, ते लोखंड कमकुवत करतो. तशा प्रकारे या देशामध्ये भारताच्या पोटामध्ये जो राहिलेला उर्वरित समुदाय आहे, तो एक प्रकारचा गंज आहे आणि तो भारतीय समाज कमकुवत करू शकतो, अशा पद्धतीची भीती बाबासाहेबांनी त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि आजच्या काळामध्ये
या देशावर वेगवेगळे अतिरेकी झालेले हल्ले, पाकिस्तानकडून झालेले हल्ले, झालेले छुपे हल्ले आणि दाऊदच्या मार्फत या देशामध्ये दंगली घडवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याचे सुतोवाच बाबासाहेबांनी जिहाद हा विषय मांडताना त्यावेळेस सांगितला होता. त्याची प्रचिती आता आपल्याला आलेली दिसते. हिजाबचा विषय आज चर्चेमध्ये आहे. हिजाबच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मानवी संवाद एकमेकांमध्ये निर्माण झाला, स्त्री पुरुष लिंगभेद विसरून हा संवाद सुसंवादी झाला आणि स्त्री पुरुष समानता निर्माण करायची असेल तर संस्कृतीची देवाणघेवाण पण झाली पाहिजे. आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मीय विवाह सुद्धा झाले पाहिजे. त्यातूनच या संस्कृतीचा मिलाप चांगला होऊ शकतो आणि या समाजामध्ये निर्माण झालेले प्रश्न थोडेसे डायल्यूट होऊ शकतात असं बाबासाहेबांना वाटत होतं. आणि बाबासाहेबांनी ह्या बुरखा पद्धतीला विरोध केला होता. ह्या बुरखा पद्धतीमुळे त्या भगिनींवर जो अन्याय होतो आणि त्या बुरख्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक होणारे अन्याय, अत्याचार आणि दुष्परिणाम याच्या संदर्भात बाबासाहेबांनी भाष्य केलं होतं. आणि म्हणून ही बुरखा पद्धती ही चुकीची आहे, ही असता कामा नये. परंतु इस्लाम धर्म हा विज्ञानाच्या विरोधी आहे, विज्ञानाचा तिरस्कार करणारा आहे, संशोधनाला, चिकित्सेला विरोध करणार आहे. आणि त्यामुळे हा समाज कसा आहे तर ज्यांच्या धार्मिक भावना नि व्यवहार यात हात घालणे अत्यंत धोक्याचे आहे, असा जर कुठला समाज असेल तो तो इस्लाम समाज आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इतकी कठोर चिकित्सा जर कुणी केली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. खिलाफत चळवळीपासून गोलमेज परिषद 1, गोलमेज परिषद 2, गोलमेज परिषद 3, मुस्लिम लीगचे झालेले वेगवेगळे अधिवेशनं, मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रसारित झालेले जाहीरनामे, हे सर बघितले तर या वर्गाने सातत्याने हिंदू समाजाला दाबून टाकण्याचा, हिंदू समाजाला ब्लॅकमेल करण्याचा, हिंदू समाजाकडून काही लाभ हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न केलेला दिसतो, असं बाबासाहेबांनी नोंद केलेलं आहे. आणि मुस्लिम समाजाने केवळ हिंदू समाजाचा वापर केला, परंतु हिंदू समाजाला कधीही प्रामाणिक साथ दिली नाही, असंही बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आता याचं उदाहरण जर घ्यायला गेलं तर अलीकडच्या जी काही उदाहरणं आपल्या समोर येतात त्याच्यामध्ये मुस्लिम लीगच्या विचारसरणीचे जो एमआयएम पक्ष आहे त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांबरोबर युती केली आणि एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांनी युती करून निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला. काय लक्षात आलं? प्रकाश आंबेडकरांच्या मतपेढीच्या सहाय्याने एमआयएमचा संभाजीनगरचा एक खासदार निवडून आला आणि प्रकाश आंबेडकरांचे एकही आमदार निवडून आला नाही. हे वास्तव आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सांगितलं होतं की हा वर्ग हा हिंदू समाजाशी कधी प्रामाणिक राहू शकत नाही, कारण यांच्या निष्ठा या मातृभूमीशी निगडीत नाही तर त्या इस्लामशी निगडीत आहेत. आणि म्हणून ते जगतील तर मुसलमान म्हणून जगतील, भारतीय म्हणून जगणार नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुसलमान हा सर्वप्रथम मुसलमान असतो आणि नंतर तो त्या देशाचा नागरिक असतो. या त्यांच्या मांडणीनंतर बाबासाहेब असे म्हटलेले आहेत
की सर्वप्रथम मी भारतीय आहे आणि अखेरपर्यंत भारतीय राहीन. तर त्यांचा तो विषय, तो व्यक्ती हा मुसलमान पहिला असतो आणि नंतर त्या देशाचा असतो. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की आपण सर्वप्रथम भारतीय आहे आणि अखेरपर्यंत भारतीय असलं पाहिजे. तर ह्या एमआयएमनी मांडलेली युती आणि प्रकाश आंबेडकरांनी केलेली त्यांच्याबरोबरची युती ही बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सावधगिरीचे दिलेले सर्व विचार बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या अपयश पदरी पडणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची झालेली युती आणि शहरी नक्षलवाद याचा जर आपण विचार केला, भरत आमदापूर याच्या संदर्भामध्ये अधिक चांगलं लिखाण केलेलं आहे. परंतु हा शहरी नक्षलवाद आणि याच्यामध्ये झालेली ही एल्गार परिषद, ह्या एल्गार परिषदेच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या ज्या धोक्याच्या सूचना होत्या त्या थोड्याफार मी अभ्यासल्या होत्या आणि त्यामुळे एल्गार परिषद होण्याच्या अगोदर 6 महिने ह्या एल्गार परिषदेनंतर काय काय होणार आहे या सर्व गोष्टी मी संबंधित यंत्रणेला आणि संबंधित नेत्यांसमोर पोहोचवल्या होत्या. आणि 6 महिन्यानंतर जे मी सांगितलं होतं ते 6 महिन्यानंतर लोकांच्या समोर आलं आणि हा शहरी नक्षलवाद असा आपल्याला फोफवताना दिसतो. शहरी नक्षलवादामध्ये जे नाव आलेलं आहे त्याचा आपण एक गांभीर्याने विचार केला पाहिजे की आनंद तेलतुंबडे या शहरी नक्षलवादाशी संबंधित असणारं नाव आणि त्यांना नंतर झालेली अटक. परंतु त्यांचा जर इतिहास तपासला तर मध्यंतरी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि आनंद आंबेडकर यांनी एकत्र येऊन या देशामध्ये मुस्लिम आणि दलित यांनी एकत्र येऊन या हिंदूवादी संघटना आणि मनुवादी सरकार याच्या विरोधामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरून ही लढाई निर्माण करता येऊ शकते का अशा पद्धतीचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेबांनी याविषयी संदर्भात सुद्धा त्यावेळेस काही भावना व्यक्त केल्या होत्या की हिंदू समाज आपल्याला शत्रू मानतो, हिंदू समाजामध्ये आपल्याला गुलामगिरीची वागणूक मिळते. हे जरी सत्य असलं तरी सुद्धा हिंदूंचा शत्रू तो आपला मित्र होऊ शकत नाही. कारण मुस्लिमांची प्रेरणास्थान वेगळं आहे आणि आपल्या या संस्कृतीतल्या प्रेरणास्थान आपले वेगळे आहे. म्हणून हिंदूंचा शत्रू जो मुस्लिम आहे तो आपला कदापिही मित्र होऊ शकत नाही हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं. हिंदूंचं अकल्याण करणारा हा हिंदूंचा शत्रू असला तरी तो आपला मित्र होऊ शकत नाही अशा पद्धतीचं वाक्य बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर ह्या जर गोष्टी जर आपण बाबासाहेबांनी जे जे सांगितलं ते काळाच्या कसोटीवर जर आपण तपासलं तर बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं त्यावेळेही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि पुढच्या काळात सुद्धा हेच सत्य असणार आहे. जर एवढी चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञानवादी दृष्टीने इस्लाम धर्माची केली असेल तर इस्लाम हे राष्ट्र आहे, ते कोणत्याही देशात असू द्या, परंतु इस्लाम हे राष्ट्र आहे असं संबोधूनच आपल्याला आपल्या देशाची घडी नीट बसवावी लागेल. इतिहासामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करायच्या असतील तर दीपस्तंभासारखे असणारे विचार हे आदर्श मानून प्रमाण मानून जर आपण पुढच्या पिढीमध्ये वाटचाल केली तर झालेल्या चुका आपण दुरुस्त करू शकतो. हा बोध या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण घेतला पाहिजे. भरत आमदापूरेंनी लिहिलेलं पुस्तक, संकलित केलेलं पुस्तक आणि त्यातलं जे प्रकरण आहे की 712 ते 1712 ते 1752 हा जर काळ
म्हणजे 1050 वर्षाचा रक्ताळलेला रक्तरंजित काळ जर पाहिला तर अंगावर शहारे येतात की या 1050 वर्षाच्या काळामध्ये मुस्लिमांच्या जुलमी राजवटीमध्ये आमच्या हिंदू पूर्वजांच्या ज्या कत्तली झाल्या, त्यांचं शिरकाण झालं, बलात्कार झाले, कत्तली झाल्या, जाळपोळ झाली, आमची मंदिरं नष्ट केली, बुद्धविहारं नष्ट केली, अशा प्रकारची जुलमी राजवटीचा रक्तरंजित इतिहास जर पाहिला तर भविष्यात असा रक्तरंजित इतिहास आमच्या पुढच्या पिढीला नशिबी येऊ नये म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि हा रक्तरंजित इतिहास बघत असताना, वाचत असताना मी या प्रसंगी आपल्यासमोर माझ्या हिंदू पूर्वजांनी त्या मुस्लिम जुलमी राजवटीमध्ये ज्या यातना भोगल्या त्यांचं मी स्मरण करतो आणि त्या जुलमी राजवटीनंतर सुद्धा जो हिंदू राहिला त्यांना वंदन करतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.